नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चण्याच्या डाळीची पुरणपोळी आपण नेहमीच बनवतो, परंतु चण्याची डाळ पचायला थोडी जड जाते, त्यामुळे पुरणपोळी आवडत असूनही आपण कधी-कधी खाणं टाळतो. परंतु आज मी तुम्हाला चण्याची डाळ न वापरता पुरणपोळी बनवून दाखवणार आहे आणि माझ्याकडे ज्या काही टिप्स असतील त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे जे नवशिके असतील त्यांना देखील पुरणपोळी अगदी सहज बनवता येईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने मी 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पीठ आहेत ते आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. या ठिकाणी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णतः गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ वापरू शकता. ह्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालून घेते, तसेच थोडीशी हळद घालते. हळद घातल्यामुळे पुरणपोळीला कलर खूप छान येतो. तसेच साधारणतः 2 टीस्पून इतकं तेल मी ह्यामध्ये घालून घेते. पीठ मळताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही. आता आपण हळद, मीठ आणि तेल घातले ते आपण ह्या पिठाला चांगलं लावून घेऊया. पीठ चांगलं चोळून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेऊया. चपातीसाठी आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडं सैलसर पीठ इथे पुरणपोळीसाठी मळायचं आहे. त्यामुळे पुरणपोळ्या अगदी मऊसूत होतात. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ मळून घेतलं आहे. पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. जितकं आपण पीठ चांगलं मळू तितकी आपली पुरणपोळी आहे ती मऊ होते. पीठ थोडं मळून झालं की नंतर 2 ते 3 चमचे तेल घालून पुन्हा हे पीठ चांगलं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता पीठ चांगलं मळून झालं. हे साधारणतः मी इथे 1.5 ते 2 तासासाठी असं झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे जर इतका वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी पीठ झाकून ठेवा. पिठाच्या गोळ्याला देखील वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे पीठ आहे ते सुकत नाही. आता आपण हे झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करून घेऊयात. पुरणासाठी इथे मी मुगाच्या डाळीचा वापर करते. मुगाची डाळ वापरली तरी पण चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. मुगाची डाळ इथे मी साधारणतः 2 तासासाठी तरी भिजून घेतले. जर तुम्ही घाईमध्ये बनवत असाल तर डायरेक्टली तुम्ही मुगाची डाळ आहे ती शिजवली तरी चालेल. शिजायला जास्त वेळ लागत नाही. परंतु वेळ असेल तर डाळ अशा पद्धतीने शिजवून घ्या. शिजताना त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते, तसंच थोडीशी हळद आणि साधारणतः 1 टीस्पून इतकं तेल घालून घेते. खूप जास्त पाणी देखील आपल्याला ह्यामध्ये घालायचं नाही आहे. साधारणतः डाळ बुडेल इतकंच पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. साधारणतः 3 ते 4 शिट्यांमध्ये डाळ एकदम परफेक्ट शिजून तयार होते. कुकर पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपण ह्यामधली डाळ आहे ती काढून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता डाळीमध्ये जराही पाणी शिल्लक नाही राहिलेलं आहे आणि डाळ देखील एकदम परफेक्ट शिजली गेली. आता ही आपण डाळ आहे ती अशा पद्धतीने चाळणीवर काढून घेऊया, जेणेकरून ही लवकर थंड होईल आणि जर जास्तीचं पाणी असेल थोडंफार तर ते देखील ह्यामधून निघून जाईल. डाळ आहे ती साधारणतः थोडी कोमट झाली किंवा थंड झाली की नंतर आपण ही वाटून घेणार आहोत. या ठिकाणी मी पुरण यंत्राचा वगैरे वापर करणार नाही आहे. डाळ आहे ती मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतली. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरमधून डाळ वाटून काढल्यामुळे वेळही कमी लागतो आणि आपलं डाळीचं मिश्रण देखील लगेच तयार होतं. आता ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती आणि पीठ देखील मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. मी इथे 1 वाटी गूळ घेतलं आहे. तर या ठिकाणी कुकरमध्ये मी साधारणतः 1 ते 1.5 चमचे इतकं तूप घालून घेतलं आहे. त्यामध्ये गूळ आहे ते थोडंसं वितळवून घेणार आहे. गूळ थोडंसं वितळलं की नंतर आपण त्यामध्ये जी डाळ वाटून घेतली ती ह्यामध्ये घालून घेऊयात. डाळ आहे ती गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत. डाळ आणि गूळ आहे ते आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. तुम्हाला जर मिक्सरमध्ये डाळ वाटायची नसेल तर तुम्ही मिक्सरऐवजी पोटॅटो मॅशरचा वापर देखील करू शकता किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने देखील अगदी सहजपणे ती डाळ आहे ती बारीक करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पुरण बनवल्यामुळे वेळही वाचतो आणि झटपट पुरण देखील तयार होतं. तुम्ही ते बघू शकता पुरण आहे ते थोडं थोडं घट्ट होत चाललंय. पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं दिसते. आता पुरण झालंय की नाही हे कसं समजायचं, तर ह्यासाठी इथे एखादा चमचा अशा पद्धतीने तुम्ही पुरणमध्ये घालू शकता. चमचा जर असा उभा राहिला तर समजायचं की पुरण आपलं परफेक्ट तयार आहे. पुरण एकदम परफेक्ट तयार आहे. आता हे आपण पूर्णतः थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर त्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड इथे मी ह्यामध्ये घालून घेते. ती चांगली व्यवस्थित पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पीठ देखील इथे आपलं तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट तयार आहे. पीठ तयार झाले की नाही हे बघण्यासाठी अशा पद्धतीने पीठ खेचून बघायचं. जर मध्ये ब्रेक नाही आला तर समजायचं की पीठ आपलं परफेक्ट तयार आहे.
आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. मी इथे साधारणतः 10 पिठाचे गोळे तयार करून घेतल्यात. तुम्हाला जर लहान आकाराची पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही त्याचे जास्त गोळे देखील बनवू शकता. आता जितके मी पिठाचे गोळे तयार करून घेतले तितकेच मी पुरणाचे देखील गोळे तयार करून घेणार आहे. पिठाच्या गोळ्यांवर इथे मी एक सुती कपडा आहे तो थोडासा ओला करून इथे ठेवला आहे, जेणेकरून पीठ आहे ते सुकणार नाही. आता आपण पुरणाचे गोळे तयार करून घेऊया. पुरण थोडंसं हाताला चिकटतं, त्यामुळे इथे हाताला तेल लावून नंतर त्याचे पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पुरणाचे गोळे देखील तयार आहेत. आता मी इथे पोळी लाटण्यासाठी पोळपाटावर बटर पेपर घालून घेतला आहे. पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी मैद्याच्या पिठाचा वापर करते. इथे तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. आता ज्या पद्धतीने आपण मोदकासाठी पारी तयार करतो त्या पद्धतीने पिठाची पारी तयार करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला थोडीशी पातळ आणि आतल्या बाजूने थोडी जाड ठेवून अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे. तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये पुरणाचा गोळा आहे तो ठेवून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता पुरणाचा गोळा आहे तो पिठाच्या गोळ्यापेक्षा दुप्पट साईजचा आहे. आता अशा पद्धतीने पारी प्रेस करून पुरणाचा गोळा आहे तो आतमध्ये प्रेस करून घ्यायचा आहे आणि चांगला सर्व बाजूने पीठ आहे ते पुरणाच्या गोळ्याच्या वर घेऊन एकसारखं करून घ्यायचं. आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या पद्धतीने हे करायचं आहे. कधी कधी पोळपाटाला पोळी आहे ती चिटकून राहते, त्यामुळे मी इथे बटर पेपर घेतला आहे. परंतु तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे एखादा सुती कपडा घेऊन त्यावर देखील पोळी लाटू शकता. बटर पेपरला आणि लाटण्याला देखील थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी आहे ती लाटण्याला चिटकत नाही. आता पोळी लाटताना कधीच मध्यभागी लाटायची नाही, साईडच्या कडेने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून पोळी एकसारखी लाटली जाते आणि पुरण देखील पोळीच्या सर्व बाजूनी पसरलं जाते. आता बटर पेपर अशा पद्धतीने सरकवून आपल्याला पोळी आहे ती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची. जितकी आपल्याला शक्य होईल तितकी आपण पातळ पुरणपोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटून तयार आहे. आता आपण ती भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन आहे तो मध्यम गरम झाला की नंतर आपण त्यावर पोळी घालून घेणार आहोत. एका बाजूने मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला पोळी आहे ती थोडीशी बबल्स येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. थोडेसे त्याला बबल्स आले की नंतर आपण ती उलटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता थोडेसे बबल्स इथे दिसतात. आता आपण ही पुरणपोळी उलटून घेऊयात. पोळी उलटल्यानंतर थोडीशी अशी सरकवत आपल्याला ती सर्व बाजूने भाजून घ्यायची. जर आपण एकाच ठिकाणी ती पोळी ठेवली तर ती करपण्याची शक्यता असते. तुम्ही इथे बघू शकता पोळी आहे ती किती छान फुगत चालली आहे. अशा पद्धतीने पुरणपोळी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. सर्व पुरणपोळ्या आता मी अशाच पद्धतीने बनवून घेते. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर का कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.